नमस्ते. श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया. मी कॅझुहिको हनाय जपानमध्ये राहतो. मला सतत तुमचा अनुग्रह देण्यासाठी धन्यवाद श्री परमज्योती. सप्टेंबर 2015मध्ये मी प्रथम भारतात आलो. माझे नशीब इतके चांगले की श्री भगवानांना मी प्रत्यक्ष भेटलो व त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले. ते दृश्य मला अजूनही स्पष्टपणे आठवते. तेव्हापासून तुम्ही मला दिलेल्या मार्गदर्शनासाठी व माझ्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. माझ्या नात्यांमध्ये मी माझ्या पत्नीच्या रागावर लगेच प्रतिक्रिया द्यायचो, पण आता मी फक्त ऐकतो व मला कमी राग येतो. ह्यात भर म्हणजे मला माझ्या बहिणीसाठी फारसे करावेसे वाटत नाही, तरी श्री कल्की सोमा दीक्षा कार्यक्रमानंतर प्रथमच तिच्यासोबत जेवण करण्याची संधी मला मिळाली. हा दिवस उगवेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. मी कमी मूल्यांकन करतो आणि अचानक माझी नाती चांगली होऊ लागली आहेत. माझ्या दैनंदिन जीवनात भीती नाही आणि शांतीपूर्ण व विश्रांत काळ मोठा होत आहे. जे करायला हवे ते अचूकपणे व लवकर केले जाते आणि आता थकवाही येत नाही. ऐश्वर्य येते कारण ते आवश्यक आहे. मला हवी असलेली कुठलीही माहिती माझ्याकडे अंतर्ज्ञानाच्या रूपात अचानक येते. आर्थिक गोष्टींसाठी काळजी करायची आता काहीच गरज नाही. भूतकाळ लवकर विसरला जातो आणि मला जिवंत ठेवल्याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा माझे हृदय उबदार होते व आनंदाची भावना उत्पन्न होते. सामान्यपणे व स्वाभाविकपणे जगणे हा अद्भुत चमत्कार आहे. जोडीने फिरायला जाणे, कुटुंबात एकत्र जेवण करणे आणि आम्ही गृहीत धरलेल्या इतर गोष्टी करणे हे किती अद्भुत व आनंददायक आहे हे अनुभवल्यानंतर मी अजून जास्त आभारी होत आहे. काहीतरी आंतरिक संवाद आहे, पण पहिल्यापेक्षा कमी आहे. पीक स्टेटसाठी मंत्रोच्चारण करताना मी वारंवार गहन शांततेच्या व रिक्ततेच्या स्थितीत जातो, ज्याचे मी मोजमाप करू शकत नाही. दैनंदिन आयुष्यात मी जेव्हा आकाशाकडे बघतो किंवा फिरायला जातो तेव्हा मी अचानक अकारण शांतता व आनंदाने भरून जातो आणि माझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य असते. मला अशा अद्भुत अवस्था प्रदान करण्यासाठी खूप धन्यवाद श्री परमज्योती.